मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कल्याण से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां स्कूल जाने के लिए स्कूल की यूनिफॉर्म पहनकर बच्चे घर से तो निकले, मगर ये एक गेम जोन में जाकर गेम खेलते हुए नजर आए। जब बच्चों के अभिभावकों ने इसकी शिकायत मनसे नेता उल्लास भोईर से की, तो मनसे नेता सीधे गेम जोन पहुंच गए और गेम जोन के कर्मचारियों से पूछताछ की, लेकिन सही जवाब न मिलने पर कर्मचारी को थप्पड़ मारा और चेतावनी भी दी कि अगर स्कूल की यूनिफॉर्म पहनकर इस गेम जोन में बच्चे गेम खेलते हुए दिखाई दिए तो ठीक नहीं होगा। कसं आहे, मी संध्याकाळी ऑफिसला बसलो होतो की एक 4-5 पालक आले आणि त्या पालकांनी मला सांगितलं की आमची मुलं गेल्या 8 दिवसापासून ह्या गेम झोनला येतात। हे पालकांना माहिती नाही। पालकांना सांगतो की आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहे, शाळेला दांडी मारतात आणि पोरं ह्या गेम झोनमध्ये गेतात। त्या त्या मुलांनी एक 7-8 मुलं आहेत, मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समधून 500 रुपये आणले, नंतर आईची पर्स मिळाली नाही म्हणून वडिलांच्या खिशातून पैसे आणले, त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता, जो गल्ला असतो लहान मुलांचा, तो फोडला आणि ह्या गेम झोनमध्ये इथं 2 ते 3 हजार रुपये हरलेला आहे। आम्हाला जशी सूचना कळाली, जे पालक जेव्हा आल्या त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे, याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका। ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतोय, नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही।